होती आमच्या हक्काची, अरे ठीक करेंगे 3 काम। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे। बोलो भारत माता की, वंदे मातरम मातरम। हम हमारे हक स्टूडेंट्स पावर, छात्र शक्ति, विद्यार्थी परिषद बड़े चलो, हम हमारे हक मांगते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिंदाबाद जिंदाबाद। वंदे मातरम। हम हमारे हक मागते। विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळालंच पाहिजे। शिक्षण आमच्या हक्काचं। जय 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 भारत माता। जय 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 अभिनेते। महाराष्ट्र सरकार हाय हाय। शिक्षण मंत्री तुम्ही काम करा। शिक्षण मंत्री तुम्ही राजीनामा द्या। जय 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 भारत माता। हा ओके रोल। नमस्कार। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धाराशिव शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांना घेऊन हे आंदोलन करतोय, ज्यामध्ये की मुलींच्या मोफत शिक्षणाचा विषय असेल, ITIच्या विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता मिळण्याचा विषय असेल, किंवा अनेक शिष्यवृत्ती ज्या प्रलंबित आहेत त्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा विषय असेल, अशा अनेक विषयांना घेऊन विद्यार्थी परिषदेने आक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय। अनेक महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन हे विद्यार्थी या उन्हाच्या तडाख्यामध्ये आज या ठिकाणी मोर्चाच्या समारोपासाठी आलेले आहेत। अनेक छात्रनेते या ठिकाणी या जाहीर सभेमध्ये संबोधन करून जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या मागण्यांचं शिक्षण मंत्री असेल किंवा जे आपले माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही जे आमचे विषय आहेत ते घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतोय। विद्यार्थी परिषद या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेऊन ठाम आहे। जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू। आणि आज 500 संख्येने आम्ही या ठिकाणी आलोय। येणाऱ्या काळामध्ये आम्ही 5000 संख्येने हा मोर्चा काढू आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात देखील या मोर्चाचं आयोजन आम्ही करतोय। प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महाविद्यालयातले विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि त्यांचं जे काही समस्या आहेत त्या मांडतात। यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक भरतीचा विषय देखील आम्ही या ठिकाणी घेऊन आलोय। त्याची घोषणा जरी झाली असली तरी त्याचं जे काही मूल्यांकन आहे त्या प्राध्यापक भरतीची अंमलबजावणी आहे ती लवकरात लवकर शासनाने केली पाहिजे, अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे। सारथी आणि पार्टी ही संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत। या संदर्भात आपली काय भूमिका असणार आहे? सारथी असेल, पार्टी असेल, महाज्योती असेल किंवा त्याच धर्तीवर झालेली टार्टी असेल, आरटी असेल, या सर्व